काय कसं आहे मामा? अरे बाबा कुठे घेऊन आलास मला या बंगल्यात? बंगला प्यालेस आहे प्यालेस. या माझ्या मागणं गुमान या. बघ बोलायचं काय म्हणतात ना त्यातलं व्हायचं. उगा आता नाही ते मनात आणू नका हो. मी आहे ना हो तुमच्या संग. पण मन कच खाताय रे काय? आता कच बीज काय खायचं नाही मामा. तिथे बसून सोन्याचा घास खायचा बक्का का. मग काय हे? राजवाडा आहे राजवाडा. हे राजवाडा कसला? प्यालेस हे प्यालेस. पॅलेस आहे पॅली. हे मामा खाली काय बसताय का? प्यालेस हे वर बसायचं त्याच्यावर. मग मामा जत्रातल्या घोड्यावर बसल्यागत वाटतंय का नाही? हा वाटतंय कोण तुम्ही? आणि एकदम कोचावरून स्पाईस बसलायचा. गडी माणसांना आजबीनं बोलायचं ना आपल्या फजवीनं वागायचं. एवढं चांगलं आम्ही उन्हात पाण्यात ना आलोय दिसत नाही? मग थंडगार पाणी घेऊन ये चांगलं मडक्यातलं. आणि तो मागचा पंखा सोड. चांगला भरभार भरभार वारा आला पाहिजे. काय मामा? मग आम्ही आल्याची वर्दी दे. होय पण कोण आलं म्हणून सांगायचं. कोण? जावाई बापू आल्यात म्हणावा. हा जावाई बापू? मग कोण वाटलं? नाही पण हे नाव काय सांगायचं? नाव हे नवरे आलेत म्हणावं. नवरे? हा नाही पण कुणाचं नवरं आलं म्हणून सांगायचं. आता आहे का? हा अरे तुझं नव तुझ्या बाई साहेबाचे. उठा आधी कोचावर. काय वाटत नाही तुम्हाला? सरळ कुणाच्याही बंगल्यातून आरामशीर कोचावर बसतात आहे. चला चालायला लागायचं. अरे बाप मामा नाही नाही तरी सख्या मी तुला सांगत होतो काहीतरी भानगड होईल म्हणून. आता तुम्ही का घाबरता एवढं? नेट धरून गुमान बसा बघू. अरे काय का बसा? तोंड सांभाळून बोलायचं. ग बसावं. आणि मी कोण आहे ते नीट निहाळून बघायचं. काय लागते का ओळख? नाही मी मुळीच ओळखत नाही तुम्हाला. कोण तुम्ही? कोण तुम्ही? नवरा हे नवरा हक्काचा. मग आणि नुसता नवरा नाही तर सरकारात लिहून दिलेलं आहे. सह्या केलेल्या आहेत दोघांनी. काय आलं का ध्यानात? ते केवळ सोंग होतं. काही एका कारणासाठी तसं लिहून द्यावं लागलं मला. याचा अर्थ अर्थाने अन्वय आम्हाला शिकवताय काय? आणि होय कोणत्या बी कारणाकरता रोज एक नवरा करून घेता येतो का? काय मामा? बरोबर आहे सख्या. आणि काय हो कारणापुरता नवरा असं कुठल्या धर्मात सांगितले? नाही पण ते नाटक होतं. अरे च्या नाटक? आणि नवरा बायकोच्या नात्याचं नाटक करता? आईला काय पत्नी धर्म हो? काय हो काय चेष्टा चालवली पती पत्नी नात्याची? मामा तुम्ही नुसतं बघत बसा. कसं लावतो बघा झक्कू. हे पा ए पाच्या गुमान आज जाऊन आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करायची. आमचं मामा आलेले आहेत. म्हणजे तुमचं मामांजी. हो. हे काय म्हणजे तुम्ही माझ्या हुकमत काढवता? ज्यादा मत बोलणे का. जाओ. शालन काय भानगड आहे? कोण लोक हे? अगं मी तुला सांगितलं नव्हतं का पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही पती पत्नीचा बहाणा केला म्हणून? त्याचा ते गैरफायदा घ्यायला आलेत. असं? थांब मीच विचारते त्याला. काय हो? हळू बोला. काय हो काय? आई तू आज जा बघू. अगं जा म्हणते ना. थांबा थांबा. हे आहे होय तुमच्या? मग काय जा. आम्ही आमच्या सासूबाईसने पहिल्यांदा बघतोय. त्यांच्या पायाला गोळा पडायला. सासूबाई पाय कुठे आहेत? हा आशीर्वाद द्या. हा काय फाजीलपणा चाललाय? अरे फाजीलपणा? चांगलं वडील झाल्या माणसाच्या पायाला हात लावून नमस्कार करतोय ते त्याला फाजीलपणा म्हणतात. अरे वारे बंगलेवाले तुमच्या धीत चालवीच असती का? बस करा तुमचा तमाशा. तमाशा? अरे मामा चांगला वडील झाल्या माणसाचा आशीर्वाद मागतोय तर त्याला तमाशा म्हणतात. कालीजात हे शिकला का? मामा यांना कारणापुरता नवरा पाहिजे असतो बरं का? खरं सांगू का ही 7 जन्माची नाती असतात बरं. कळलं का? एका नव 7 जन्माची. ही ब्रह्मगाठ असते त्यानं मारलेली. कोणी? परमदेवानं. हे पाप तुम्ही मुकाट्याने उठून जाताय की गड्याला जाऊन धक्के मारून हाकलून देऊ? ताई साहेब निस्ती ऑर्डर द्या. 4 बंगल्यातला चांगला अर्धा गडी बोलू तू. ए कशाला तलती घेता एवढी? त्याला मामा आमच्या संघ धक्का मारायची भाषा बघा ना ही तुमची संस्कृती. घरात आलेल्या जावायला धक्के मारून बाहेर काढता. चला मामा आयला असल्या बंगल्याला हिंगल तुम्ही. अरे थोत तुमच्या बंगल्यावर आणि जिंगाणीवर. चला मामा. चला. लई असलं पाहिजे ताळेवार. हा
अरे माणसं बघून बोलायची तरा आहे का नाही काय? गाडीचे काय ओरड घालायची काय ना आता तुम्हीच बघा काय बघा जरा थांबा जा. तुमचं तोंड इकडे करा कशाला मुका घेतो मुका तूच म्हणाला होता बंगला बघितल्यावर मुकाच घ्या मामा हांदी का आमच्या नाकाडाव काठी हा चला तुमचं राहिलंय हे घ्या. राहू दे तेव्हा उपयोग पडेल तुमच्या तालीवर लोकांना बसायला. आता गुमान घेता का देऊन टाकून? थांबा घेतो तुला तशा माणसाची किंमत नाही स्त्री दाक्षिण्य नाही इतक्या आगात त्यांना आणून दिलं घ्यायचं नाही तुम्ही नका म्हणा बरं येत चल माणसाने काय वाकडं केलंय आपलं हा? आई साहेब एक पत्र द्यायला विसरून गेलो. होय. मगाशी कोणीतरी येऊन एक पत्र देऊन गेले. होय. शालन अखेर काय ठरवलंस? मला होकार हवाय. नकार दिलास तर काय परिणाम होईल याचा नीट विचार कर. कोण पाहिजे? नवरे आहेत का घरी? नवरे ताईसा हे पोलीस काय म्हणतात बघा. पोलीस? का आला? तुम्हा दोघांना साहेबांनी ताबडतोब बोलवलंय. दोघांना? कशाला? तुमच्या ते सिनेमाचा तिकिटाचा काहीतरी घोटाळा दिसतोय. तिकिटांचा घोटाळा? कसला? अहो काहीतरी उलगडा करायचं असेल तेव्हा तुम्हाला दोघा पती पत्नींनी साहेबांनी ताबडतोब बोलवलंय. मग असेल तिथं बोलवून घ्या. हो ते बाहेरगावी गेलेत. आपण तार करा फोन करा काही करा कारण साहेबांनी सांगितले दोघांनी आजच्या आत हजर केलंच पाहिजे. ठीक आहे. का ग? का आले होते पोलीस? आम्हा दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवले. का? त्या सिनेमाच्या तिकिटाविषयी काहीतरी विचारायचंय म्हणे. पण आई त्या गृहस्थाला आता बोलवायचं कसं? छे, जेवढं मी झटकण्याचा प्रयत्न करते तेवढं ते माझ्या मागे लागलंय. खरं आहे पोरी, संकट कधी एकटं येत नसतं. ते सगळं खरं ग, पण आता यातनं निसटायचं कसं? त्यानं बोलवायचं कसं आणि हजर कसं करायचं? आता याला काही इलाज नाही पोरी. हाडला नारायण गाढवाचे पाय. या आणा नुसते उद्योग करायचे आणा हेच आपलं ठिकाण बाबा. बाकी तुमचा बंगला पाहिला सगळ्या माणसानं झेपेल ते करावं आणि पचेल ते खावं. करा चेष्टा मामा पण लक्षात ठेवा मामा साखरेचं खातो त्याला देव देतो. हा बघू ना आता साखर खाताय का आणि आली का नाही? हा आहे का नाही? मुंगीला सांगावं लागतं साखर कुठं आहे ती. अहो आपसू खुडकत येते का नाही? मामा त्यांना विचारा का आलाय? हे मला त्यांना म्हणावं आम्हाला फुरसत नाही कुणासंग बोलायला. नाही पण मामा एकदा सांगून कळत नाही वय असूद मराठी भाषेत बोलतोय आम्ही. माझं जरा ऐकून पहा, गरीब माणसं आम्ही हातावरची पोटं आमची लोकांची पत्र लिहून पोटापुरते 4 पैसे कमवतो. मामा नसतं वाडाचार कशाला लावलाय? त्यांना म्हणावं पत्र लिहायचं असेल तर थांबा नाहीतर चालू लागा म्हणावं.